नमस्कार, पिंकी मराठी सुगरण या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पौष्टिक अशी मेथीची भाजी। चला तर मग रेसिपी पाहूया। मेथी निवडून घेतलेली आहे, पानं घेतलेली आहेत, कोवळी देठही घेतलेली आहे। कोवळ्या देठामुळे भाजीची चव आणखीन वाढते। मेथी आपण धुवून घेणार आहोत। मेथी आपण धुवून घेतलेली आहे। गॅस चालू करून घेऊया। कढई गरम करायला ठेवलेली आहे। शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत। शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत। लसूण घेतलेला आहे। लसूण ठेचून घ्यायचा आहे। शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाण्याचा जाडसर असा कूट करून घ्यायचा आहे। कढई गरम व्हायला ठेवलेली आहे। 2 ते 3 पळ्या तेल घ्यायचं आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये जिरं घ्यायचं आहे। जिरं छान फुललेलं आहे। त्यामध्ये कांदा घ्यायचा आहे। ठेचलेला लसूण घेतलेला आहे। छान असं गोल्डन रंगावर 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। हिंग घेतलेलं आहे। हिरवी मिरची घेतलेली आहे कट करून। तुम्ही ठेचूनही घेऊ शकता। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे। छान अशी फोडणी करून घ्यायची आहे। मेथी धुवून घेतलेली आहे। मुगाची डाळ घेतलेली आहे। एक 10 ते 15 मिनिटे भिजवून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला भाजीची क्वांटिटी जास्त दिसते। भाजीची आपण एक वाफ काढून घेणार आहोत। भाजीची क्वांटिटी कमी झालेली आहे। या स्टेजला आल्यावर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। भाजीमध्ये पाण्याचा अंश असतो। आपण एक्स्ट्रा पाणी बिलकुल घेतलेलं नाही। झाकण ठेवून 1-2 मिनिटं आपण भाजी शिजवून घेणार आहोत। 1-2 मिनिटानंतर आपण बघू शकता आणखीन थोडंसं पाणी आहे भाजीमध्ये। शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचा आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। भाजीची क्वांटिटी कमी झाल्यामुळे छोटी प्लेट झाकून ठेवलेली आहे। एक वाफ काढून घेणार आहोत। पौष्टिक अशी मेथीची भाजी आपली झालेली आहे। तुम्ही बघू शकता। ही भाजी तुम्ही गरम चपातीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत ही खाऊ शकता। मेथीची भाजी माझी सुद्धा फेवरेट आहे। तुम्ही शाळा किंवा ऑफिसच्या टिफिनसाठीही देऊ शकता। अगदी झटपट होते भाजी ही, शिवाय पौष्टिकही आहे। आजची भाजीची रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।